हाय मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या. सध्या माझ्या घरामध्ये आजारपण आलं आहे. मी मागच्याच रीलमध्ये आणि शॉर्ट्समध्ये टाकलेलं आहे की माझ्या घरी म्हणजे आम्ही राहतो तिघं, पण आम्ही तिघं आजारी आहे. सो काळजी घ्या. पावसाळ्याचे दिवस म्हटले की साथीचे आजार पसरलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्याही लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी सध्या चालू आहेत. मी बऱ्याच दिवसानंतर व्लॉग टाकला, कारण आम्ही म्हणजे मी थोडं कमी आहे, पण माझे मिस्टर आणि माझा मुलगा दोघंही आजारी आहेत. ते तर पूर्ण हॉस्पिटलमध्येच ॲडमिट झाले आहेत आणि मुलगा ताप, थ्रोट इन्फेक्शन, सर्दी, खोकला या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्याला. तर त्याचीही साईड बाय साईड क्लिनिकल ट्रीटमेंट चालू आहे. त्याला ॲडमिट नाही केलं आहे, कारण तो एका ठिकाणी, त्याचे पप्पा एका ठिकाणी, दोन्हीही ठिकाणी ॲडजस्टमेंट करायला मी एकटीच आहे. घरी कोणीही नाही आहे माझ्या सध्या तरी. सासू सासरे गावी आहेत, त्यांना इथे मुद्दाम नाही बोलवलं, कारण तिकडचं गावचंही वातावरण सध्या वेगळं आहे. आमच्या साताऱ्यामध्ये कधी पाऊस पडतो, कधी नाही पडत, त्याच्यामुळे तिथेही आजारी असतात माणसं. मग तिथून इकडे येणार आणि मग परत ते आजारी पडणार आणि त्यांचं करायला परत माझ्या एकटीवरती लोड पडू शकतो. म्हणून त्यांना तिथेच आराम करायला सांगितला. माझ्याच्याने ते जेवढं जमतं आहे तेवढं मी करते. तर सध्या अशी माझी कंडिशन आहे, त्याच्यामुळे मी बऱ्याच दिवसानंतर व्लॉग टाकला आहे. आता त्यातूनही मी थोड्याफार ऑर्डर मॅनेज करते माझ्या. मला नाही लक्ष द्यायला मिळत आहे. सो बिझनेस किंवा घरातून काम करणं किती हेक्टिकचं काम आहे हे आजच्या ब्लॉगमधून कळेल. त्या दिवशी रोजची सकाळची कामं चालू होती. माझी साफसफाई, सकाळी अंथरूण काढल्याच्या नंतर मग देवपूजा, नाश्ता वगैरे सगळं करून झालं. मानसी पप्पा थोडा वेळ झोपलेलेच होते, कारण आधीच आठवडाभर ते आजारी होते हाय फीवरमध्ये. तर अचानक सकाळी त्यांना उठता येत नव्हतं. पाय आणि हात दोघांच्या जॉईंट पेनमध्ये एवढं दुखत होतं की त्यांना अक्षरशः उठताना आधाराची गरज लागत होती. जसं पॅरालाइज माणूस उठतो तसा. मला टेन्शन आलं, झालं का यांना अचानक, आणि ते त्या वेदनेने इतकी तळमळत होते. पण फायनली आम्ही इकडून तिकडून इन्फॉर्मेशन काढली, मेडिक्लेम पास होईल की नाही सगळी इन्फो मिळवली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये लगेच ॲडमिट केलं. आणि डॉक्टर पण तिथे होते, त्यामुळे त्यांनी ॲडमिट करून घेतलं पटकन. पप्पांचा इकडनं हात चालत नाही आणि इकडचा पाय असाच राहतो. आम्ही घरी आलो आहे हॉस्पिटलमधून, पण बिचारा आता यालासुद्धा ताप यायला लागला आहे. ठीक आहे, पण मानस इज अ व्हेरी गुड बॉय, व्हेरी स्ट्रॉंग अँड ब्रेव्ह बॉय. तो सगळं निभावून नेतो आहे, राईट ना मानस? हां, मग तो खातो आहे, औषधं पितो आहे. याला जेवण देऊन याला औषध देणार आणि याला इथे झोपून ठेवणार आहे आणि मग याच्या पप्पांना हॉस्पिटलमध्ये डबा द्यायला जाणार. थोडा उशीर झाला मला यायला, कारण तिकडे सगळं औषध वगैरे आणि सलाईन, एक्सरे सगळं चालू होतं. आणि तर सध्या तरी मी एकटीच आहे सगळं करणारी. खा पटपट. संपलं ते. ॲक्च्युली मानसला हाय फीवरमुळे जेवणसुद्धा जात नाही आहे, त्याला जेवण गोड लागत नाही आहे, पण तरी मजेने मी त्याला भरवते आहे. व्हेरी गुड. आणि अक्षरशः माझी तारेवरची कसरत होते आहे. आजसुद्धा पाऊस आहे बाहेर, थोडा म्हणजे उभारलेला आहे. सकाळी थोडासा पडून गेला, पण आहे. अशा खराब वातावरणामुळेच तब्येती बिघडतात आणि त्यावेळेस जबाबदारी अंगावर येऊन पडते ती आईच्या, घरातल्या स्त्रीवरती. पण माझ्याही अंगामध्ये थोडीफार ताकद जेवढी शिल्लक आहे तेवढ्यामध्ये मी आज राखी लॉन्च करणार आहे. 4 ते 5 राखी माझ्या बनवून झालेल्या आहेत, माझ्या ब्रँडच्या सेपरेट. त्या मी लॉन्च करणार. मला सगळा लोड घेऊन चालणार नाही, कारण माझ्या अंगावरती दोघांच्या तब्येतीची काळजी आहे, माझे मिस्टर आणि मानस. असं आहे. अजून तरी विकनेस आहे. पाण्याच्या गुळण्या, गरम पाणी, औषधं वगैरे चालू आहेत घरच्या घरीच. होप सो बरी होईल लवकरच. मी आता मानसच्या पप्पांसाठी हा डबा तयार केला आहे. त्यांना फक्त डाळ भातच खायचं आहे. हां, घे ना, खा ना तू. फक्त डाळ भातच खात आहे दोघंजणं. घरातलं सगळं आवरायचं आहे अजून. पटकन जेवण बनवलं आहे आणि आता
मानसच्या पप्पांना डॉक्टरने ॲडमिट करून घेतलं तेव्हा सगळे सिम्पटम्स लिहून घेतले. सलाईन वगैरे लगेच चढवल्या. जे काही लागणारी औषधं आहेत ती पटकन त्यांना दिली आणि ट्रीटमेंट चालू केली. तेलकट, तूपकट, स्पायसी सगळं बंद करायला सांगितलं आणि एकदम साधं जेवण द्यायला सांगितलं. म्हणून मी सध्या तरी त्यांना डाळ भात देते आहे. मला खूप वाईट वाटतं आहे एक आई या नात्याने की मानसलासुद्धा हाय फीवर आहे, पण एक 15 ते 20 मिनिटांसाठी मला त्याला घरी एकट्याला सोडावं लागतं आहे. सोबत माझा फोन ठेवते मी त्याच्यासोबत. इमर्जन्सीमध्ये काही जर लागलंच तर तो मला पप्पांच्या फोनवरती फोन करेल. मी पटकन हॉस्पिटलमध्ये जाऊन ह्यांना टिफिन देऊन येणार आणि लगेच मानसकडे थांबणार. आपले आहेत मशीनला लावले होते. आता पहिला डबा देऊन येते, लगेच येणार मी, कारण ह्याला एकट्याला ठेवलं आहे घरी. सो मी डबा देणार आणि परत येणार. घरामध्ये वडीलधारी माणसं याच्यासाठी पाहिजे असतात. माणूस मी जाते त्याला घेऊन, लगेच येते. कमी कर बाळा. मी आत्ताच हॉस्पिटलमध्ये मानसच्या पप्पांना जेवण देऊन आली. भरवलं त्यांना, कारण त्यांचा एक हात पूर्ण दुखतो आहे, मनगट दुखतं आहे हे, आणि दुसऱ्या हातावरती त्यांचे IV लावलं आहे. त्याच्यामुळे त्यांना जेवायलासुद्धा होत नाही आहे. सो मी भरवून आली त्यांना. त्यांची गोळ्या औषधं जी काही आणायची होती ती आणली आणि आत्ताच जस्ट मी आली आहे घरी. मला वाटलं हा मानस झोपला असेल, याला मी झोप म्हणून सांगितलं होतं, पण तो नाही झोपला. मगाशी थोडंसं असं पेंगत होता, पण ठीक आहे, आता तो जरा ॲक्टिव्ह झाला आहे. किती आजारी असला ना तरी तो मुलगा ॲक्टिव्ह राहतो. ही खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. म्हटली आहे ना, मला त्याला घरी ठेवावं लागलं, पण मग तो घरी हे बघा हा असा डान्स करत होता एकटाच. तर मी तुम्हाला मगाशी म्हणत होते की घरामध्ये माणसं असावीत, म्हणजे नवरा बायको आणि मुलं याच्या व्यतिरिक्त सुद्धा माणसं असावीत घरामध्ये, कारण अशा अडचणीच्या वेळी त्यांची गरज लागते आपल्याला. पण त्याच्यासाठीच हवीत असं नाही आहे. जॉईंट फॅमिली असेल तर थोडंसं आपल्याला एक आधार मिळतो अशा वेळी. आता माझंच उदाहरण घ्या. आता घरामध्ये कोणीही नाही आहे, मी एकटीच आहे. मानस आणि मी आणि मानसचे पप्पा, आम्ही तिघंच राहतो. माझे सासू सासरे येऊन जाऊन राहतात, पण इथे त्यांना यायला नाही मिळत. आता कंडिशन अशी झाली आहे की ते एका साईडला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि ते मानस आजारी आहे. सो मानस कवर करेल, म्हणजे तो आहे मुलगा तसा कवर करण्यासारखा, पण स्टील मला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागणार. त्याचा आजारपण वगैरे जे काही आहे, म्हणजे आजारपण एवढं नाही आहे, फक्त त्याला फिवरल ताप आहे. पण तरीही ताप म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत तरी मला वाटतं खूप थोडीशी काळजी घेण्याची गोष्ट आहे ती. सो मला तिकडेही लक्ष द्यावं लागतं आहे, मला इथेही लक्ष द्यावं लागतं आहे. त्याच्यामुळे मी आता प्रश्न पडला आहे मला असा की मी ऑर्डर्स घेऊ की नको. ऑर्डरसुद्धा माझ्या चालू आहेत, मेकिंग चालू आहे त्याचं. रक्षाबंधनचे दिवस येत आहेत, त्याच्यामुळे मला राखी लॉन्चेस करायचे आहे. मी काल एक राखी लॉन्च केली इंस्टाग्रामवरती, आणि अजूनही काही डिझाईन लॉन्च करायच्या आहेत. एक बँगलची ऑर्डर आहे, तर ती करू की नको मला हा प्रश्न पडला आहे. सो तिकडे पण करा, इकडे पण बघा, ऑर्डर्स पण बघा, सगळं पूर्ण जम्बलिंग आहे. सो आता बघू, माझा विचार चालला आहे 3 ते 4 दिवसांसाठी शॉप बंद करण्याचा. ही एक जी बँगलची ऑर्डर आहे ती मी संध्याकाळी बनवून ठेवेन. संध्याकाळी तर आता 4 वाजलेत खरं तर, मी अजून जेवलीही नाही आहे. मी आत्ताच जेवणार. तर जेवायची इच्छा नाही आहे माझी, पण ठीक आहे, थोडंसं खाईन आणि ती ऑर्डर आहे ती देऊन टाकेन मी. आणि पुढच्या ज्या काही नेक्स्ट ऑर्डर आहेत त्या 2 ते 3 दिवसांसाठी होल्ड करून ठेवेन, कारण तिथे मानसच्या पप्पांजवळ रात्रीसाठी कोणीतरी सपोर्टला हवं असतात. तिथे वॉर्डबॉय वगैरे असतात, पण कसं फॅमिली असलेली गोष्ट वेगळी आहे. तेही त्यांना म्हणजे त्यांचं जॉईंट चुकते, त्यांना उठता येत नाही, त्यांना बसता येत नाही. म्हणजे अशा माणसाला आपल्या माणसाची किती गरज असते, यू कॅन इमॅजिन. तुम्ही अंदाज लावू शकता नक्कीच. तर पुढचं प्लॅनिंग तर असं आहे, आम्ही आता डिस्कस करून आलो. मी फोन ठेवला होता घरी ह्याच्यासाठी, कारण माझं बाळ एकटं होतं घरी. 7 वर्षांचा आहे तो, पण त्याला सवय लावतो आहे मी या सगळ्या ॲडजस्टमेंटची. तर त्यामुळे मला व्हिडिओ नाही काढता आला. तर गोष्ट अशी आहे, तर संध्याकाळी आम्ही जाऊ जेवण घेऊन, आणि रात्रीचं प्लॅनिंग आहे की तिकडेच थांबायचं. मी आणि मानस आम्ही दोघे तिकडेच आम्ही थांबू,
खरं तर याला फिवरमुळे आम्हाला तसं म्हणजे मला हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही, कारण परत याला उगाच वेगळी दुखणी नकोत. चला आता मी जेवून घेते, खूप भूक लागली आहे मला, थोडंसंच खाईन, परत मी 6 वाजता चहा घेणार. जेवून झाल्यानंतर अजून मला कपडे सुकत टाकायचे, ते कपडे सुकत टाकणार आहे आणि भांडी घासायची पडली आहेत, त्यात ती कामं करायची. रात्री आम्ही डिसिजन चेंज केला आणि माझ्या बहिणीला बोलवून घेतलं. ती माझी सपोर्ट सिस्टम आहे खरं तर. कारण रात्री आहे ना माणसला घेऊन झोपणं रिस्की होतं, तोही आजारी पडला असता जास्ती. हे लोक सगळे हॉस्पिटलमध्ये आले, सध्या ते मोबाईल बघत आहेत, त्यांचं आतमध्ये रुटीन चेकअप चालू होतं, म्हणून सगळ्यांनी विजिट केलं मानसच्या पप्पांना. आणि भाऊजी थांबले हॉस्पिटलमध्ये 2 रात्री आणि माझी बहीण माझ्याबरोबर थांबली. तर तिचा खूप मोठा आधार आहे मला माझ्या जीवनामध्ये, कारण माझे आईवडील गावी राहतात परमनंटली आणि सासू सासरेही गावी राहतात, त्याच्यामुळे. आणि मला दीर वगैरे कोणी नाही आहे. माझी नणंद फार लांब राहते, नाही तर मी त्यांनाच इथे बोलवून घेतलं असतं, पण त्यांनाही म्हणजे खूप लांब पडलं असतं इथे राहणं, आणि त्यांच्या मुलींची एक्झाम चालू होती दुसऱ्या दिवसापासून, म्हणून माझ्या बहिणीला मी बोलवून घेतलं. बिचारी ती थकली होती. दुपारी आम्ही जेवण वगैरे झाल्याच्यानंतर, म्हणजे दुसऱ्या दिवशी जेवण झाल्याच्यानंतर ती झोपली थोडा वेळ, कारण तीही शाळेत शिकवायला जाते, तिच्या मुलीचीही एक्झाम चालू होणार होती मंडेला, म्हणून ती फक्त 2 दिवस राहायला आली होती. तर तिला म्हटलं झोप, थोडा वेळ आराम कर. भाऊजी हॉस्पिटलमध्ये होते. माझ्या एका ऑर्डरवरती मी काम करत बसले, मग चहा ठेवला एका बाजूला, आणि आज मला ती बँगलची ऑर्डर द्यायची होती, म्हणून ती मी कंप्लीट करायला घेतली. फक्त ही लास्ट ऑर्डर मी घेतली, त्यानंतर मी ब्रेक घेणार होते, कारण याचा ॲडव्हान्स आला होता मला, म्हणून मी कंप्लीट केली आणि संध्याकाळी तिला ते देऊन टाकलं. तर आज ती जाणार होती, आज नाही उद्या जाणार आहे माझी बहीण, पण 2 दिवस का होईना मला तिचा आधार मिळाला. मानसला म्हणजे प्रॉपर जेवण वगैरे देऊन त्याला वाफ देणं, गुळण्या वगैरे करणं, आणि माझीही तब्येत खूपच खराब झाली होती. त्यानंतर माझाही खोकला आणि वीकनेस प्रचंड वाढला होता, म्हणून तिला बोलवण्याशिवाय माझ्याकडे गत्यंतर नव्हतं, आणि ती माझ्यासाठी धावून आली जोगेश्वरीवरून भाईंदरला. सो देवाने खूप चांगली बहीण माझ्या पदरात घातली आहे. 2 दिवस तर माझी बहीण थांबली, पण आता 3ऱ्या दिवसाचं काय, म्हणजे मंडेचं काय, हा प्रश्न पडला मला. आता मंडेला रात्री कोण थांबणार त्यांच्याजवळ, कारण त्यांना उठता येत नव्हतं अजूनही. पण ठीक आहे, ती रात्र मी कशी तरी घालवली, आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे कधी मंडेलाच आम्हाला कळलं की मानसच्या पप्पांना आता चांगलं उठता येतं आहे. त्यांचा गुडघा जो दुखत होता तो आता व्यवस्थित त्यांना मांडी घालता येते आहे, आणि हातसुद्धा व्यवस्थित झाला आहे त्यांचा औषधोपचारामुळे. पाणी भरलं होतं हाडामध्ये, पण डॉक्टरने क्लिअर केलं ते, आणि खूप छान वाटलं. 5व्या दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळाला फायनली. मी येऊन जाऊनच केलं, रात्री त्यांच्याजवळ कोणी थांबलं नव्हतं. दिवसभर मी ये जा करत होती, डबा देणं, मानसला स्कूलमध्ये सोडणं वगैरे सगळं एकटीने केलं. नंतर काय करणार. आणि मग 5व्या दिवशी आम्ही दोघंही घरी परतलो. त्यानंतरचे 3 दिवस देवाने सांभाळून घेतले, आणि त्यांना लवकर बरं केलं मानसच्या पप्पांना, आणि घरी पाठवलं. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला माझी लाईफ जर्नी, माझी इन्स्पिरेबल लाईफ जर्नी, म्हणजे माझ्या लाईफमध्ये येणारे चॅलेंजेस मी कसे फेस करते, काय काय गोष्टी होम बिझनेसमध्ये प्रॉब्लेमॅटिक असतात, त्याला मी फेस कशी करते, आणि ऑर्डर्स कशा सांभाळते, व्यवसाय कसा सांभाळते, टार्गेट कसे कंप्लीट करते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या व्हिडिओजमधूनच कळतील, इथे एका शॉर्टमध्ये नाही कळणार. सो खरंच तुम्हाला असं काही पाहावंसं वाटत, म्हणजे आवडत असेल तर होपसो तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, अँड काळजी घ्या. पावसाळा चालू आहे, तब्येतीची तुमची आणि तुमच्या घरच्यांची काळजी घ्या. ठीक आहे, बाय.